नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर याचा संचालक। मागील भागात पक्षाघात म्हणजे काय, त्याची कारण, गैरसमज आणि लक्षणं याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली। आजचा भाग त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाचा आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो पक्षाघात झालेल्या रुग्णाचं पुढील आयुष्य निश्चित करू शकतो। तुम्ही ऐकलं असेल की पक्षाघात झाल्यानंतर पुढील 48 म्हणजे पहिले 48 तास हे खूप महत्त्वाचे, पण का बरं आणि या काळात नेमकी कोणते पाऊल उचलायला लागतात, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ फक्त रुग्णांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी, सर्वांसाठीच आहे, जेणेकरून त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल। तर मी 4 पायऱ्यांमध्ये याची तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की पक्षाघात झाल्यानंतर लगेच कोणती पायरी उचलली पाहिजे। फर्स्ट 48 आवर्स क्रिटिकल स्टेप। पहिली पायरी म्हणजे वेळ वाया घालू नका। पक्षाघाताची लक्षणे दिसतात, सर्वात पहिले तुम्हाला जी गोष्ट करायची म्हणजे वेळ वाया घालू नका। पक्षाघाताला आपण स्ट्रोक असे पण म्हणतो आणि वैद्यकीय भाषेत एक म्हण आहे, टाइम इज ब्रेन, म्हणजे प्रत्येक सेकंदाला मेंदूच्या हजारो पेशी ह्या मृत होत असतात। रुग्णाला लगेच ॲम्ब्युलन्स बोलून किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने लगेच हॉस्पिटलला घेऊन जा। इथं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जात असलेलं हॉस्पिटल अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलं पाहिजे। ही झाली पहिली पायरी। आता दुसऱ्या पायरीकडे वळूया आपण, योग्य हॉस्पिटलची निवड। जवळचं म्हणजे चांगलं हॉस्पिटल असेलच असं नाही। पक्षाघात झाल्यावर रुग्णाला अशा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा जिथे न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटची सुविधा उपलब्ध असेल, आणि ज्या हॉस्पिटलला तुम्ही जाल त्या हॉस्पिटलमध्ये MRI, CT स्कॅन ही सोय असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याच स्कॅन वरून, याच MRI वरून डॉक्टरांना पक्षाघाताचं कारण समजतं। म्हणजेच त्या स्कॅन मधून मेंदूत रक्तवाहिनी ब्लॉक झाली किंवा क्लॉट झालाय किंवा रक्तवाहिनी फुटली किंवा ब्लीड झालंय हे आपल्याला त्या स्कॅन MRI मधून निदान होतंय। याच्यामुळे उपचाराची दिशा ठरवण्यासाठी ही माहिती खूप अत्यावश्यक आहे। आता आपण तिसरी पायरी पाहूया, महत्त्वाचे उपचार आणि त्यांची उपयुक्तता। तुम्ही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टर लगेच काही तपासण्या आणि उपचार सुरू करतात। पहिलं म्हणजे थ्रोम्बोलाइज म्हणजे रक्त पातळवण्याचं थोडं महागाचं इंजेक्शन देऊन आणि ते पेशंटला दिल्यानंतर जो क्लॉट असतो, जो मेंदूत रक्तवाहिनीची गाठ झालेली असते ती डिझॉल्व्ह होते, त्याच्यामुळे कधी कधी पॅरालिसिस हा पूर्ण रिव्हर्ट होतो। त्याच्यामुळे TPA नावाचं जे इंजेक्शन आहे रक्त पातळवण्याचं ते देण्यात येऊ शकतं। हे इंजेक्शन जर 4.5 तासाच्या आत रुग्णाला दिलं लक्षणं दिसल्यापासून तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात। दुसरा आहे स्टेंट रिट्रीव्हर। काही प्रकरणामध्ये डॉक्टर मेकॅनिकल थ्रोम्बोटॉमी नावाची प्रक्रिया करतात। यामध्ये रक्तवाहिनीत असलेली गुठळी ही बाहेर काढली जाते आणि हा उपचार 6 ते 24 तासापर्यंतही प्रभावी ठरू शकतो। हे सगळे उपचार वेळेत सुरू झाले तर पक्षाघाताची तीव्रता कमी होऊ शकते। म्हणूनच योग्य हॉस्पिटल आणि त्वरित उपचार हे खूप महत्त्वाचं आहे। आता आपण शेवटच्या आणि 4थ्या पायरीकडे लक्ष देऊया। उपचारादरम्यान काय लक्षात ठेवावं? रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहा, घाबरून जाऊ नका, डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि त्यांना सहकार्य करा। दुसरी गोष्ट म्हणजे माहिती द्या, डॉक्टरांना रुग्णाच्या आरोग्याबद्दल पूर्ण माहिती द्या, म्हणजे जसे काही त्यांना बीपीचा किंवा शुगर किंवा काही असे जुने आजार आहेत का। अजून एक गोष्ट आहे, प्रश्नांची नोंद करा, म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील डॉक्टरांना ते लिहून ठेवा आणि डॉक्टरांना शांतपणे विचारा। पहिले 48 तास हे रुग्णाच्या उपचारासाठी आधारशील आहेत। या काळात योग्य आणि जलद निर्णय घेतल्यास पुढील उपचारांची दिशा योग्य ठरते आणि रुग्ण लवकर बरा होऊ शकतो। एकदा रुग्णाची प्रकृती स्थिर झाली की पुढील उपचार सुरू होतात। यात औषध उपचार, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, आयुर्वेदिक थेरपी या सर्वांचा समावेश असतो। आधुनिक उपचारामुळे आणि रिहॅबिलिटेशन थेरपीमुळे पक्षाघातावर मात करणं आज शक्य झाले। योग्य उपचार आणि थेरपीच्या मदतीने अनेक रुग्ण पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले आणि सामान्य जीवन जगतायत। माझ्या अनुभवावर मी सांगू शकतो की योग्य उपचारासाठी आणि प्रभावी रिहॅबिलिटेशनसाठी रुग्णाला एका चांगल्या आणि अनुभवी टीमची गरज असते आणि रायते पाटील पॅरालिसिस सेंटर हे नेहमी तुमच्या सोबत आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला पक्षाघाताचा त्रास असेल, घाबरू नका, योग्य उपचाराने आणि तुमच्या प्रयत्नाने नक्कीच सुधारणा शक्य आहे। आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर नाशिक मध्ये आम्ही रुग्णांसाठी ही संपूर्ण केअर, आधुनिक उपकरणे आणि अनुभवी तज्ञांसह पुरवतो। आमचा एकच उद्देश आहे, आपल्या प्रियजनांना स्वावलंबी आणि आनंदी जीवन जगण्यात मदत करणे। आजच्या या व्हिडिओ मधून तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा। आणि आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुनर्वसनाबद्दल बोलूया, म्हणजे पुढील एपिसोड मध्ये आपण उपचारांबद्दल अधिक माहिती घेऊ। तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या। नमस्कार।